12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर, पण या मंदिरामध्ये गळती सुरू असल्याचं धक्कादायक दृश्य पाहायला मिळतंय। पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हे मंदिर गळत असल्यानं विश्वस्त देखील हवालदिल झालेत। देवस्थान मंदिर दुरुस्तीसाठी खर्च करायला देखील तयार आहेत, मात्र पुरातत्व विभाग या मंदिर दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने मंदिरात पाणी साचतंय। पावसाचं पाणी थेट मंदिरात येत असल्यानं मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। चोल आणि नागरी शैलीमधील हे मंदिराचं 1754 साली जीर्णोद्धार झालेला, तर या मंदिराची प्रचंड दुरावस्था झाली आहे। याच सगळ्या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। तर त्र्यंबकेश्वर मधील हे पुरातन मंदिर आणि या मंदिराची दुरावस्था झाली आहे। या मंदिरामध्ये दुरून लोक दर्शनासाठी येतात, लांबच लांब रांगा या मंदिराच्या बाहेर लागलेल्या असतात, पण याच मंदिराकडे दुर्लक्ष करण्यात येते। पुरातत्व विभाग याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते आणि इथे जे येणारे भाविक आहेत त्यांना देखील याचा सामना करावा लागतोय, कारण पावसाचं पाणी या मंदिराच्या आत येतंय। तर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची देखील गैरसोय होतीये। 1754 ला या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, पण त्यानंतर या मंदिरामध्ये आता गळती सुरू झाली आहे। पावसाचं पाणी थेट मंदिरात येत आहे आणि त्यामुळे तिथे दर्शनासाठी जे भाविक येतात त्यांची देखील गैरसोय होतीये। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला ओळखलं जातं। 1754 साली नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मात्र या मंदिरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे। पावसाचं पाणी थेट मंदिरामध्ये येतंय आणि त्यामुळे या मंदिराला लागलेल्या गळतीमुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होते। मी आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतमध्ये कशा पद्धतीनं मंदिराला गळती लागलेली आहे ती आपण दृश्यांमध्ये बघणार आहोत। हे नाशिकचं त्र्यंबकेश्वराचं आद्य ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे। हा गाभारा मंदिराचा मुख्य गाभारा आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पूजा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच मंदिराचा हा घुमट गाभारा जो आहे तो दृश्यांमध्ये दिसतोय आणि याच मंदिराला गळती लागलेली आहे, पाणी गळतंय, त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। अशा पद्धतीनं हे त्र्यंबकेश्वराचं मंदिर, आद्य ज्योतिर्लिंगाचं मंदिर आता गळायला लागलेलं आहे। खरं तर हे मंदिर आज गळत नाही आहे, गेल्या 2 वर्षांपासून मंदिराला अशा पद्धतीनं गळती लागलेली आहे। मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते मंदिराच्या आतमध्ये येत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं मंदिराच्या आतमध्ये चिखल जो आहे तो होतोय, पाणी साचतंय आणि त्यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय जी आहे ती मंदिरात होती आहे। ही दृश्य आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामधली आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं गळती लागली आहे ती दृश्य आपण बघतोय। अशा पद्धतीनं पूर्णतः मंदिराच्या आतमध्ये हे पाणी गळून आतमध्ये येत आहे आणि त्यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होती आहे। खरं तर मंदिर प्रशासनाने अर्थात मंदिराच्या विश्वस्तांनी पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे की ही गळती रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा आणि ही जी गळती सुरू आहे त्याचं काम जे आहे ते लवकर करावं, अशा प्रकारची मागणी जी आहे ती यापूर्वी करण्यात आलेली आहे। मात्र अशा पद्धतीचं पत्रव्यवहार करून देखील ही गळती रोखता आलेली नाही आहे। त्यामुळे या मंदिराच्या आतमध्ये अद्यापही अशा स्वरूपाची गळती आहे। आपल्यासोबत मंदिराचे काही विश्वस्त आहे, आपण त्यांनाच विचारणार आहोत। गेल्या 2 वर्षांपासून मंदिर गळतंय, पाणी आतमध्ये येतंय, काय गैरसोय होते आणि कुठे कुठे ही गळती लागलेली आहे? एक साधारणतः आपण जर बघितलं असेल तर 9 फेब्रुवारी 2024 पासून आम्ही भारतीय पुरातत्व खात्याकडे त्या गळतीच्या संदर्भात बरेच पत्रव्यवहार केले। साधारणतः त्र्यंबकेश्वरला जो पाण्याचा मारा आहे नैऋत्य दिशेने, त्याच्यामुळे या बाजूला इथे बघितलं तर आमचा टीव्ही सुद्धा जळून गेला। तर नैऋत्य दिशेला घंटेच्या खाली सगळ्या कोपऱ्यातून अतिशय पाण्याचं यावर्षी गेलं, म्हणजे यावर्षी अगदी लक्षणीय बघू शकतो कुठे कुठे गळती लागली। हो, आपण बघू शकत असाल तर आपण ह्या इथे नैऋत्य